यवतमाळ शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे दोघे जण जखमी झाल्याची घटना वाघापूर परिसरात घडली। मुलाला वाहनाने शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या गळ्याला मांजा गुंडाळला आणि स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघे जण वाहनावरून कोसळले। दरम्यान दोघेही जण जखमी झाले। यवतमाळ जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या मांजाची सर्रासपणे विक्री सुरू आहे। गेल्या महिन्याभरात बंदी असलेल्या मांजामुळे 4 जण गंभीररित्या जखमी झाल्याच्या घटना घडल्या असताना आता पुन्हा वडील आणि मुलगा जखमी झाल्याची पुनरावृत्ती यवतमाळ शहरात झाली आहे। मनोज जयस्वाल आणि त्यांचा मुलगा नमन जयस्वाल असे मांजामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। मनोज जयस्वाल हे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना वाहन चालवित होते। कटलेल्या पतंगीचा मांजा गळ्यामध्ये अडकला, त्यानंतर ते वाचवण्याच्या प्रयत्नात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनावरून कोसळले। त्यामध्ये दोघेही जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना यवतमाळ शहरात घडली। गेल्या 15 दिवसांपूर्वी व्यावसायिक प्रशांत राऊत यांचा गळा चिरून ते गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली असताना त्यानंतर उमलसरा परिसरात दुकानात जात असताना एका बालिकेच्या मानेला मांजा गुंडाळल्याने जखमी झाल्याची घटना घडली आणि त्यामध्ये ह्या घटना ताज्या असतानाच आता पुन्हा दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली। हाँ बोल, क्या हुआ? मैं स्कूल में जा रहा था, फिर रास्ते में एक मांजा है नायलॉन वाला, मेरे पापा ने हाथ से हटाने की कोशिश की और वो हटा, फिर पापा का थोड़ा सा गला भी चिर गया और उधर से हम गिर गए डायरेक्ट। और अब तेरे को कहाँ पे लगा? इधर 2 घुटनों में, एक इधर। और मांजा तो बंदच करना चाहिए क्योंकि इससे बहुत सारी घटना हो सकती है। लोगों की जान गई है। मी आज सकाळी मुलाला शाळेत सोडायला जात असताना अचानक वाघापूर नाक्याजवळ मांजा येऊन गळ्याला लागला। त्याच्यामुळं माझं लक्ष मांजाकडे गेलं आणि मी वाचण्याच्या प्रयत्नात गाडीवरून तोल सुटला आणि आम्ही दोघे पडलो। त्यात दोघेही जखमी झालो। मुलाला पण मार लागला आहे। हा मांजा फार घातक आहे, त्याच्यामुळे अनेकांचे बळी गेले आहे। शासनाने याच्यावर बंदी टाकलेली असली तरी मोठ्या प्रमाणात शहरात मांजाचा वापर होत आहे। त्याने पतंग उडवल्या जात आहे। असे नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि लोकांनी पण मांजापासून सावध राहावं।